तिरंगा मेरी जान है, तिरंगा मेरी शान है, तिरंगा मेरी पहचान है। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज भारताचा 78वा स्वातंत्र्य दिवस। इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झालं। इंग्रजांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले। त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 साली भारतीय जनतेने मोकळा श्वास घेतला। स्वातंत्र्य दिन हा केवळ उत्सवाचा सण नसून तर भारताच्या स्वातंत्र्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या सैनिकांच्या शतकानुशतकाच्या संघर्षाचे, बलिदानाचे आणि दृढ निश्चयाचे प्रतीक आहे। ब्रिटिश राजवटीत भारतीय जनतेवर अनेक अत्याचार झाले। अनेक नेत्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देखील दिली। त्यांचे अपार धैर्य, समर्पण आणि स्वप्न आपल्याला सदैव प्रेरित करत असतात। आपण या स्वातंत्र्य भारतात अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे, जसे की विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण सेवा, आरोग्य सेवा आणि आर्थिक विकास यात आपण उल्लेखनीय यश संपादित केले आहे। तथापि आपल्या समोर अजूनही अनेक आव्हाने आहेत, जसे की गरिबी, बेरोजगारी, शिक्षणातील असमानता, स्त्री पुरुष समानता आणि पर्यावरण संरक्षण यांमध्ये आपल्याला अजून कार्य करावे लागेल। आपला हा राष्ट्रीय झेंडा म्हणजे तिरंगा। तिरंग्यातील केशरी रंग म्हणजे त्या धैर्य आणि बलिदानाचे प्रतीक आहे। हा रंग आपल्याला देश सेवेसाठी समर्पित होण्याची प्रेरणा देतो। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरील म्हणजे पांढरा रंग। पांढरा रंग हा शांतता आणि सत्यतेचे प्रतीक आहे। हा रंग आपल्याला सत्याच्या मार्गावर चालण्याची आणि देशात शांतता प्रस्थापित करण्याची प्रेरणा देतो। त्यानंतर सर्वात खाली म्हणजे हिरवा रंग। हिरवा रंग हा समृद्धी, वाढ आणि पृथ्वीची समृद्धता याचे प्रतीक आहे। हा रंग आपल्याला पर्यावरणाचे जतन आणि संरक्षण करण्याची प्रेरणा देतो। त्यानंतर निळ्या रंगाचे अशोक चक्र। निळ्या रंगाचे अशोक चक्र हे धर्मचक्राचे प्रतीक आहे। हे चक्र आपल्याला प्रगती आणि गतिशीलतेच्या मार्गाने चालण्याची प्रेरणा देते। विद्यार्थी मित्रांनो, तिरंग्यातील हे 3 रंग आणि एक अशोक चक्र मिळून आपल्या भारताची म्हणजे राष्ट्राची एकता, विविधता आणि समृद्धीचे प्रतीक आहे। आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक नेत्यांनी, क्रांतिकारकांनी तसेच समाज सुधारकांनी आपले आयुष्य वाहिले, जसे लोकमान्य टिळक, सरोजिनी नायडू, क्रांतिसिंह नाना पाटील, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस असे अनेक क्रांतिकारकांनी झोपड्यातून हसत फासावर गेले। अखेरीस आपण स्वतंत्र भारताचे नागरिक बनलो। तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947 आपल्या भारताच्या इतिहासात सुवर्ण हस्ताक्षरांनी कोरला गेला। इंग्रजांच्या गुलामीत असूनही भारतीय नेते फक्त आणि फक्त जय हिंद उच्चारत राहिले। शेवटी एवढेच म्हणेल, उत्सव हा 3 रंगांचा आभाळात आज सजला। उत्सव 3 रंगांचा आभाळात आज सजला। नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी हा भारत देश घडविला, धन्यवाद।